नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे ब्रँच वर्सेस कॉलेज. हे असं होऊन जातं की मुंबई इंडियन्सला सपोर्ट करू की चेन्नई सुपर किंग्सला. मुंबई आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आपले फेवरेट महेंद्रसिंग धोनी सर आहे. तर डोंट वरी, मी थोडं लॉंग स्टोरी शॉर्टमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि काही मी माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस पण पुट करतो. बघा मित्रांनो, मी स्वतः आता पॉली केलं जीपी मधनं, ते नंतर इंजिनिअरिंग केलं, बजाज ऑटोमध्ये सुद्धा जॉब केला आणि माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. तर स्टील मी माझा ऑप्शन फॉर्म फिलिंगचा एक्सपिरियन्स सांगतो. मी तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, काही मेटलर्जी सारख्या ब्रँचेसला टॉप कॉलेजेसमध्ये प्रिफेअर केलं होतं. ऑल्दो लागलं नाही, दॅट्स अ डिफरंट केस, पण मी प्रेफरन्स दिला होता. तर माझं म्हणणं काय की काही काही गोष्टी तुम्ही खूप जास्त हवाबाजीमध्ये ऐकलेल्या आहे की ब्रँच आयुष्याचे 40 वर्ष राहतं, कॉलेज फक्त 4 वर्ष राहतं, तर ब्रँचला प्रिफेअर करा. काही स्टुडंट्स म्हणतात की नाही सर, मला CS-IT करायचं आहे. जर मी CS-IT नाही केलं तर माझे फ्रेंड्स म्हणलं आता एआयचा जमाना आहे, तू काय ते मेकॅनिकल गॅरेज घेऊन बसलेला आहे. तर नाही मला तर थोडंसं हीच ब्रँच हवी आहे. एखाद्या स्टुडंटचं किंवा पॅरेंट्स असं असू शकते की नाही सर, मुलगी आहे मेकॅनिकलमध्ये किंवा बाकी कॉलेजेसमध्ये जाण्यापेक्षा म्हणजे एखाद्या नॉर्मल कॉलेजेसमध्ये तिच्या आवडीची ब्रँच घेणं ही जास्त प्रेफरेबल ॲज कम्पेअर टू चांगल्या कॉलेजमध्ये एखादी कोअर ब्रँच घेणं. वॉट एव्हर, आपापले रिझन राहू शकतात. पण जर मला उद्या ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे, मला अराउंड 80-85% आहे किंवा इव्हन दो 90-95% पण असेल, दोन्ही केसमध्ये आपण बोलूया, तर मी काय विचार करणार. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10, टॉप 15 कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करू शकता, फॉर शुअर करू शकता. आता टॉप 15 मध्ये तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करू शकता म्हणजे मी असं नाही बोलत आहे की CS-IT, इलेक्ट्रॉनिक्स, AIML आणि AIDS घ्या जर तुम्हाला CS-IT पाहिजे असेल तर. मी इव्हन दो म्हणत आहे तुम्ही कोअरचा पण विचार करू शकता. म्हणजे जर टॉप 15 कॉलेजेसचा किंवा टॉप 10 कॉलेजेसचा जर विचार केला तर तिथे जर तुम्हाला कोअर ब्रँच पण मिळत आहे तर मी म्हणेल गुड टू गो आहे. जसं COP मेकॅनिकल इज फार बेटर दॅन एनी अदर कॉलेजेस, कारण तिथे अपॉर्च्युनिटीज आहे. आता माझा मित्र मर्सिडीज बेन्झ मध्ये जॉब करतो, काही मित्र अजून चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉब करतात, तर तिथे अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. तर मी सांगेल की टॉप 10 कॉलेजमध्ये जर तुम्हाला ब्रँचेस मिळत आहे, लाईक तुम्हाला CS-IT, इलेक्ट्रॉनिक्स, AIML, AIDS नाही मिळत आहे आणि याच्या कम्पॅरिझन मध्ये थोडी कोअरच्या रिलेटेड ब्रँच मिळत आहे, तरी घेणं कम्फर्टेबल आहे. आता तुम्ही म्हणणार का बरं सर? तर बघा मित्रांनो, खूपदा काय होतं की आपण ज्या ब्रँचला जातो आपला असं विचार असतो की पुढे जाऊन मी याच ब्रँचमध्ये करिअर करेल. पण आज मार्केट एवढं डायव्हर्स आहे किंवा मार्केट एवढं रॅपिडली चेंज होत आहे की तुम्हाला करिअर स्विच करण्याची वेळ येऊ शकते. जसं आमच्या वेळेस मेकॅनिकलला खूप ऑब्सेशन होतं, एवढं ऑब्सेशन की बस. काय आमच्या कॉलेजमध्ये तर असं होतं की CS-ITचे काही इव्हेंट्स असले तर त्यांना मर्ज करून त्यांचे इव्हेंट्स ऑर्गनाईज करावे लागत होते. एवढी स्ट्रेंथ कधी कधी कमी राहायची. तर बेसिक काय आहे माहिती आहे का, की आपल्याला आपलं करिअर स्विच करते. जोपर्यंत 2020-21 आलं तोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खाली डाऊन चाललं गेलं, मेकॅनिकल स्टुडंटला मेजॉरिटी ऑफ स्विच करायला लागला IT-CS मध्ये. तर म्हणून मला असं वाटतं की काही चांगले कॉलेजेस तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. आणि ब्रँच कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे की खूप मोठं पाप करणं, नुकसान करणं नाही आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. कारण कसं आहे, जर आपण थोडंसं टेक ब्रँचेसला बाजूला ठेवून ब्रँच कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे काय, आपण मेकॅनिकलला कन्सिडर करू. इन केस तुम्ही COP मध्ये मेकॅनिकल घेता, मेकॅनिकलमध्ये काय काय ऑप्शन्स आहे तुम्हाला. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तर गव्हर्नमेंट जॉब्समध्ये जाऊ शकता. सेकंड, तुम्ही कोअर सेक्टरमध्ये जाऊ शकता की जी एवढी मोठी MIDC इंडस्ट्री आपली, SMEs झाले, MSMEs झाले किंवा चांगले चांगले टाटा मोटर्स, ह्युंडाय, C8, महिंद्रा सारख्या कंपनीज आहे, तिथे तुम्ही जाऊन जॉब करू शकता. तिथे पण चांगलं करिअर घडवता येतं. देन थर्ड, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय, तुम्ही IT-CS मध्ये पण जाऊ शकता, सॉफ्टवेअरमध्ये पण जाऊ शकता. तर असं काही आहे नाही की तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये करिअर नाही करता येईल. फोर्थ, इंडियन आर्मी, डिफेन्समध्ये पण खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज या फील्डमध्ये, इंडियन कोस्ट गार्ड, अजून इंडियन नेव्ही वगैरे मध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. तर म्हणजे कोअरमध्ये पण जाते तर ऑपॉर्च्युनिटीज कमी थोडी होत आहे, ऑपॉर्च्युनिटीज राहणार आहे. थर्ड इयर पर्यंत येता येता जर तुम्हाला रिअलाइज झालं की नाही बाबा मला मेकॅनिकलमध्ये किंवा या कोअर सेक्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये करिअर नाही करायचं आहे, लगेच थर्ड इयरमध्ये तुम्ही तुमच्या करिअर स्विचिंगचं प्लॅनिंग करू शकता. आलं लक्षात? तर म्हणून मला असं वाटतं की टॉप 10 कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला बऱ्यापैकी टेक ब्रँचेस सोडून एखादी कोअर ब्रँच पण मिळते आणि तुम्ही पर्सनली कम्फर्टेबल आहे तर नक्कीच घ्यायला पाहिजे. आता सेकंड पॉईंट येऊया की आपण ब्रँचला कधी प्रिफेअर करायला पाहिजे. तर बघा, ब्रँच मला असं वाटतं की फॉर शुअर तुम्हाला मिळेलच, चांगली ब्रँच मिळेल, पण एकदम टायर 3 कॉलेजमध्ये नका जाऊ. तिथे कॉम्प्रोमाइज करा. म्हणजे एकदम टायर 3 असं समजा की तुम्ही, म्हणजे मी नाव नाही घेत काही कॉलेजेसचे, पण अशा कॉलेजमध्ये जाते तिथं CS-IT शिकत आहे किंवा AIML किंवा AIDS शिकत आहे, काहीच पॉईंट नाही मित्रांनो, लिटरली पॉईंट नाही. एखाद्या टायर 3 कॉलेजच्या AIML किंवा CS-ITच्या ब्रँचपेक्षा एखाद्या टायर 2 कॉलेजची इलेक्ट्रॉनिक्स परवडेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स नंतर अजून एखादी मेकॅनिकल सारखी एखाद्या टॉप कॉलेजची ब्रँच परवडेल. पण टायर 3 मध्ये उगाच CS-ITच्या नावाखाली स्वतःला डोंबवू नका, कारण तिथून करिअर बनण्याची पॉसिबिलिटी फार कमी होते. तुम्ही म्हणणार मी मेहनत करून घेईल, आजकाल तर एवढे सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे. नसतं. कॉलेज आपल्या लाईफमध्ये खूप मेजर रोल प्ले करतं. कॉलेज आपलं फक्त प्लेसमेंट आणून देणं,
किंवा कॉलेज फक्त आपल्याला जॉब देण्याचं काम नाही करत. कॉलेज आपल्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये काम करतं. कॉलेजचं जे ॲटमॉस्फिअर आहे, जे एक्सपोजर आहे, जे इव्हेंट्स होतात, जे कमिटीज राहतात, ते आपल्याला इंटरपर्सनल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स या सगळ्या गोष्टी पण शिकवतं. आणि कॉलेजचं एक ब्रँड असणं सोबत की मी COP पासआउट आहे किंवा VJT आहे, व्हॉट एव्हर जे पण की चांगले कॉलेज असेल, मी वालचंदचा स्टुडंट आहे, हे कुठेतरी मार्केटमध्ये पण एक व्हॅल्यू आहे. या गोष्टींना पण व्हॅल्यू आहे, ही पण विसरू नका. तर उगाचच खूप ऑब्सेस होऊन माझं म्हणणं आहे फक्त टायर 3 कॉलेजमध्ये जाऊन एंड अप नका करू तुमचं इंजिनिअरिंग. आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आणि अजून पण काही डाऊट्स डिफिकल्टीज असतात ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मी थोडंसं स्ट्रक्चर वेनीनं सांगताना जे माझ्या मनात होतं, विदाऊट स्क्रिप्ट, विदाऊट काही असं टेक्निकॅलिटीज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला मदत झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.